नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर. गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं स्वागत. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कमी शेत खर्च किंवा पिकाला चांगला हमी भाव कसा मिळेल, पिकाबद्दलची माहिती, याशिवाय कशा प्रकारची उत्पादनं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजेत, यासारख्या शेतीविषयक अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या फार्म राईज ऍप मधून मिळणार आहेत आणि याच ऍप बद्दल आपण आजच्या कार्यक्रमात माहिती घेणार आहोत. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आजचा आपला विषय आहे आधुनिक शेती आणि फार्म राईज ऍप. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत अभिजित साहा आणि जयेंद्र सिंग. तुमच्या दोघांचेही कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दोघांची आपण थोडक्यात ओळख करून देऊयात. अभिजित साहा हे प्रॉडक्ट मॅनेजमेंट लीड म्हणून फार्म राईज मध्ये कार्यरत आहेत, तर जयेंद्र सिंग हे ऑपरेशन लीड म्हणून फार्म राईज मध्ये कार्यरत आहेत. आपल्या विषयाला सुरुवात करूयात. सुरुवातीला अभिजित सर, आपण यापूर्वी सुद्धा फार्म राईज बद्दल ऐकलेलं आहेच, मात्र प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण क्लायमेट कॉर्पोरेशन आणि फार्म राईज बद्दल सांगा. जरूरच. सो क्लायमेट कॉर्पोरेशन ही अमेरिकेतली आधुनिक शेतीमधली एक अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी त्या शेताबद्दल, पिकाबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून, जसं की जमिनीत सेन्सर्स आहेत, उपकरणं आहेत, सॅटेलाइट इमेजरी आहे, या सर्वांद्वारे माहिती गोळा करते. ती माहिती एका ठिकाणी साठवते आणि ती वापरण्यायोग्य प्रकारे शेतकऱ्याला दाखवते. आणि मग त्या माहितीच्या आधारे शेतकरी जे आपल्या शेतीबाबत निर्णय घेतात, त्या निर्णयामुळे त्यांच्या उत्पन्नावर कसा परिणाम होतो त्याचं मूल्यमापन करते आणि शेतकऱ्यांना मदत करते. सो या क्लायमेट कॉर्पोरेशन कडून यील्ड मॅनेजमेंट म्हणजे परतावा किंवा पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट म्हणजे कीटनाशके, रोगनाशके यांचे प्रोग्राम्स आहेत. आणि मग त्या प्रोग्राम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी, कमीत कमी नुकसान होण्यासाठी कसे निर्णय घ्यायचे, ती माहिती कशी वापरायची, याबाबत मदत केली जाते. या कॉर्पोरेशननी छोट्या शेतकऱ्यांसाठी, मुख्यतः आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी फार्म राईज हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. सध्या हे अँड्रॉइड ॲप मोफत गुगल प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. या ॲप वरती आपल्याला शेतीविषयक बातम्या, घटना जसं की कृषी फेअर्स, आपले कृषी मेळे वगैरे, ही माहिती आहे. शासकीय योजनांची माहिती आहे, हवामान आहे, बाजारभाव आहे आणि मुख्यतः कृषी सल्ला म्हणजे शास्त्रीय माहितीच्या आधारे पेरणीची डेट म्हणजे तारीख टाकल्यापासून या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात काय करायचंय, इरिगेशन मॅनेजमेंट, पाणी वापर, खत वापर, पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट म्हणजे कीटकनाशकांचा वापर आणि इतर काही आधुनिक पद्धती आहेत त्या कशा वापरायच्या, या सर्वांबद्दलचा सल्ला दिला जातो. सो फार्म राईज द्वारे आम्हाला शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त कसे उत्पन्न मिळेल आणि त्या उत्पन्नाला चांगला भाव कसा मिळेल, यासाठी मदत करायची आहे. बिलकुल सर. आणि आपण आपल्या प्रेक्षकांना किंवा अनेक शेतकरी प्रेक्षक आपले असतील, आपल्याला आता बघत असतील, त्यांना आपण दाखवूयात की हे ऍप म्हणजे हे फार्म राईज जे ऍप आहे ते प्ले स्टोअर वरून कसं डाउनलोड करायचं आणि ह्याचा कसा उपयोग करायचं, याचं एक प्रात्यक्षिक आहे, ते पाहूयात. फार्म राईज हे अँड्रॉइड ॲप खास शेतकऱ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना शास्त्रीय सल्ला, शेतीविषयक माहिती तसंच संबंधित उत्पादनं आणि सेवांसंबंधी माहिती उपलब्ध करून देणं हा याचा उद्देश आहे. फार्म राईज डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जा, फार्म राईज सर्च करा आणि तुमच्या अँड्रॉइड फोनवर हे ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यावर ॲप उघडा. फार्म राईज अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमच्या पसंतीची भाषा निवडा आणि पुढे जा. नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण वाचा. त्यानंतर अटी स्वीकारण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी मी सहमत आहे वर क्लिक करा. तुम्हाला ज्या पिकांची लागवड करायची आहे त्यांची निवड करा. तुम्ही आपली निवड कोणत्याही वेळी बदलू शकता आणि ॲप मधून वेगवेगळे पिके निवडू शकता. त्यानंतर ॲप आपल्याला आपले स्थान विचारेल. इथे स्थान वापरण्याची आणि आपल्या मोबाईल साठी स्थान सक्षम करण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. हवामान, बाजारभाव आणि सल्ला तुमच्या स्थानानुसार असल्यामुळे तुमचं स्थान अद्ययावत ठेवणं आवश्यक आहे.
माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही होम स्क्रीनवर याल. इथे तुम्हाला तुमच्या स्थानानुसार हवामानाची माहिती मिळेल. तुम्ही इथल्या लिंकवर क्लिक करून येत्या 24 तासातलं हवामानाचं भाकीत पाहू शकता. त्याचप्रमाणे पुढच्या 10 दिवसांसाठी दैनंदिन हवामानाचा अंदाजही पाहू शकता. यानंतर तुम्ही कृषी विज्ञानाबद्दलचा सल्ला पाहू शकता. तुमच्या विभागातल्या पेरणीच्या तारखेनुसार कृषी सल्ला कार्ड पिकाची सध्याची आणि भावी अवस्था दाखवेल. पेरणीची तारीख अद्ययावत करण्यासाठी तळाकडे असलेल्या नॅव्हिगेशन बारवरच्या कृषी विज्ञानाच्या टॅबवर जा. संबंधित पिकाची निवड करा. कॅलेंडर चिन्हावर क्लिक करा आणि तुमची सध्याची किंवा ठरलेली पेरणीची तारीख निवडा. तुम्हाला पिकाच्या आगामी टप्प्यासाठी अधिसूचना आणि होम कार्ड अपडेट्स मिळायला सुरुवात होईल. त्यात सर्वोत्तम पद्धती, कीटक आणि रोग व्यवस्थापन, खतांचा वापर आणि तुम्ही निवडलेल्या तारखेच्या टप्प्याशी संबंधित इतर माहितीचा समावेश असेल. तुम्ही तुमच्या पिकाच्या सर्व टप्प्यांशी संबंधित सल्ला इथे मिळवू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या मंडईतले विविध पिकं आणि भाज्यांचे बाजारभाव बघू शकता. तपशील पाहण्यासाठी मंडई कार्डावर क्लिक करा अथवा नॅव्हिगेशनच्या तळाशी असलेल्या भाव विभागावर क्लिक करा. तुम्ही ज्या पिकांमध्ये रस दाखवला त्यांचे बाजारभाव इथे दिसतील. तुम्ही कोणत्याही पिकावर क्लिक करून त्याचे विविध बाजारांमधले भाव पाहू शकता. भारतातल्या 400हून जास्त मंडीमधल्या किमती उपलब्ध आहेत. अधिक किमती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा आणि अधिक वर क्लिक करा. तुम्ही तुमच्या लोकेशन पासूनचं अंतर किंवा बाजार भावाच्या आधारे सुद्धा यादी पाहू शकता. कोणत्याही मंडीवर क्लिक करून गेल्या महिन्यात काय भाव होते हे जाणून घ्या. आपल्या स्थान आणि भाषा निवडीच्या आधारावर आपल्यासाठी भरपूर माहिती उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या राज्यातल्या शेतीविषयक बातम्या पाहू शकता. तुम्ही तुमच्या विभागातले कृषी प्रदर्शनासारखे आगामी कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही शेतकऱ्यांसाठीच्या विविध सरकारी योजनांचीही माहिती घेऊ शकता. ही माहिती वारंवार अद्ययावत केली जाते आणि नवीनतम माहिती नेहमीच होम पेजवर उपलब्ध असते. तुम्ही संबंधित कार्डावर क्लिक करू शकता किंवा तळाशी अधिकच्या चिन्हावर क्लिक करून ही सगळी माहिती मिळवू शकता. फार्मराईजची स्वतःची चॅट सुविधाही आहे. हे चॅट अगदी व्हॉट्सअॅप सारखंच चालतं. तुमचे कोणते मित्र फार्मराईज वापरतात हे इथे तुम्हाला दिसेल आणि तुम्ही त्यांच्याशी चॅट करू शकाल. तुम्ही गट तयार करून नेहमी चर्चा करण्यासाठी मित्रांना त्यात सहभागी करून घेऊ शकता. आपल्याला फार्मराईज ॲप आवडलं असेल आणि त्याविषयी प्रसार करायचा असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना ॲपची शिफारस करू शकता. होम पेजच्या तळाशी असलेल्या मित्राला आमंत्रण द्या वर क्लिक करा. SMS, व्हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आपल्या मित्रांना आमंत्रित करण्यासाठी इथे पुन्हा मित्राला आमंत्रण द्या वर क्लिक करा. ॲप इन्स्टॉल करणाऱ्या प्रत्येक 5 मित्रांसाठी आपल्याला एक भाग्यवान सोडत तिकीट मिळतं. प्रत्येक 2 आठवड्यांनी एक भाग्यवान सोडत होते आणि त्यातल्या विजेत्याला स्मार्टफोन सारखी उत्साहवर्धक बक्षिसं मिळतात. तुम्ही जितक्या जास्ती शिफारसी कराल तितकीच आपली जिंकण्याची शक्यता जास्त असते. धन्यवाद. आणि या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की कसं हे ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोर वरून आणि त्याचा उपयोग नेमका कसा करायचा शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचं. मात्र जयेंद्र सर, आपण फार्मराईज वरती कृषी सल्ला किंवा बाजारभाव याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. मात्र या ॲपवरती कशा प्रकारची उत्पादनं आहेत, कशी उत्पादनं घ्यायची किंवा मग सेवा सुविधा यांबद्दल काही शिफारसी आहेत? याचा मी थोडासा बॅकग्राऊंड देतो. तर आमच्या कंपनीने एक सर्वेक्षण केले मोठे भारतात आणि दुसऱ्या देशात. 2 वर्ष शेतकऱ्यांचे निरीक्षण केले की त्यांचं दररोज काम काय असते, त्यांचा दिवस कसा जातो, त्यांना आवश्यकता काय काय असते आणि ते निर्णय कसे घेतात वगैरे वगैरे.
तर यात आम्हाला कळलं की जवळजवळ सगळे शेतकरी एक पिकामागे 40 वेगवेगळे निर्णय घेतात. ते पीक कोणता लावायचा, पाणी कधी कधी द्यायचा, कीटनाशक किंवा खत कसले वापरायचे वगैरे वगैरे. तर फार्मराईजवर आमचं ध्येय हे आहे की आम्ही हे 40 निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांची मदत करू आणि त्यांना जे काही सुविधा, सेवा किंवा उत्पादन याची आवश्यकता आहे ते त्यांना एकच ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ. आता यात सर्व प्रकारच्या सेवा आहे. अगदी सुरुवातीपासून बीज कोणता लावायचा किंवा खरेदीसाठी कर्ज, विमा आणि त्यापासून कीटनाशक किंवा खत कसले वापरायचे, कोणत्या मात्रामध्ये वापरायचे आणि कधी कधी वापरायचे, आणि त्यानंतर आधुनिक शेती म्हणजे ड्रोनचा वापर कसा करायचा किंवा अत्याधुनिक सेवा जसे की माती परीक्षण ते कसं करायचं, हे सगळी माहिती हळूहळू तुम्हाला आमच्या ऍपवर दिसत राहील. बरं सर, या ज्या काही शिफारशी तुमच्या ऍपवरती आहेत त्या फक्त तुमच्याच कंपनीच्या प्रोडक्टसाठी लागू आहेत का इतर सुद्धा, काय सांगाल? नक्कीच नाही. फार्मराईज हा एक मल्टी ब्रँड प्लॅटफॉर्म आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर वेगवेगळ्या कंपनीचे उत्पादन आणि सेवा तुम्हाला या ऍपवर भेटतील. आता आमचा उद्देश हे आहे की आम्ही बेस्ट क्वालिटीचे उत्पादन आणि विश्वसनीय सेवा हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. ते आता एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचे असो किंवा एखाद्या लोकल मॅन्युफॅक्चररचा असो, जोपर्यंत त्याची क्वालिटी चांगली आहे आणि त्यांची सेवा विश्वसनीय आहे, आम्ही त्यांचे शिफारस आमच्या ऍपवर करू. जसं की अभिजितनी पण सांगितलं होतं, आमचे 3 मुख्य ध्येय आहे. पहिला, खर्च कमी करायचं शेतकऱ्यांचे. दुसरं ध्येय आमचं हे आहे की त्यांचा प्रोड्यूस म्हणजे उत्पादन वाढवून द्यायचं. आणि तिसरं ध्येय आमचं हे आहे की त्यांना उचित बाजार मूल्य भेटला पाहिजे. आता या 3 ध्येयाला जे पण उत्पादन किंवा सेवा सपोर्ट करतात त्यांची शिफारस आम्ही या ऍपवर करू. बरं अभिजित सर, या ज्या काही सगळ्या शिफारशी आहेत किंवा सेवा आहेत शेतकऱ्यांकरता, जसं जयेंद्र सरांनी सांगितलं, तर त्या त्यांना कशा उपलब्ध होतील, कशा स्वरूपात? हो, सो महत्वाचा मुद्दा आहे की ही जाहिरात नाही, ही शिफारस आहे. तो फरक काय, आपल्या वृत्तपत्रात किंवा मासिकांमध्ये आपण काही वाचतो आणि कुठलीही जाहिरात असते आणि त्यांना पैसे मिळतात. आम्हाला तसं काही करायचं नाही, आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची. त्यामुळे आम्ही आमच्या ऍपमध्ये काही माहिती गोळा केलेली असते. आम्हाला त्या शेतकऱ्याचं शेत कुठं आहे, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्या शेतामध्ये कुठलं पीक आहे, त्या पिकाची पेरणीची तारीख काय होती, ही माहिती आम्हाला शेतकऱ्याकडून मिळते. अजूनही काही माहिती आहे, हवामान आमचं आम्ही गोळा केलेलं असतं, सॅटेलाइट इमेजरी वगैरे पण उपलब्ध असतात. त्यामुळे आम्हाला जनरली तो शेतकरी सध्या काय करत आहे त्याची एक थोडीशी आयडिया असते. आणि मग त्यानुसार त्या शेतकऱ्याला त्या शेतासाठी, त्या पिकासाठी, त्या दिवसासाठी कुठलं उत्पादन आणि कुठली सेवा महत्वाची आहे त्या दिवशी आम्ही ती शिफारस करू. म्हणजे उगीच भडीमार करणार नाही की तुम्ही शेतकऱ्यांची पेरणी चालू आहे आणि आपण मळणीचं मशीन सगळं एकदम सांगून उपयोग नाही. एक्झॅक्टली. सो जसे जसे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन मध्ये त्या वेळेस त्या उत्पादन किंवा तसं स्टेप बाय स्टेप सांगायचं. अगदी बरोबर. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. ब्रेक नंतर गुरुकिल्ली यशाची मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे आधुनिक शेती आणि फार्मराईज ऍप, आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत अभिजित सहा आणि जयेंद्र सिंग. सर, या ऍपच्या माध्यमातून जे कोणी यामध्ये सेवा देते, अगदी म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचवतं, त्यामध्ये फार्मराईजचे ते भागीदार झाल्यासारखे आहेत का, किंवा मग ही जी भागीदारी आहे ती सगळ्यांसोबत सारखीच आहे का? हो, नक्कीच. हे जे भागीदार आम्ही निवडले ते खरं तर आमचे जाणीवपूर्वक निवडलेले सहकारीच आहेत. आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांना मदत करणे. सो त्या प्रकाराने एकच ध्येयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. पण यात नक्कीच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सहकारी आहेत. एक म्हणजे शासकीय संस्था किंवा निमशासकीय संस्था. यामध्ये अगदी कृषी मंत्रालयांपासून कृषी विद्यापीठे आणि इतर काही संस्था जे शेतकऱ्यांसाठी मदत करतात, रिसर्च करतात, संशोधन करतात, अशा संस्थांबरोबर आम्ही सहकार्यांमध्ये विविध पिकांबद्दल माहिती आणि सल्ला गोळा केला आहे. त्या संस्थांच्या सहकार्याने आम्ही तो सल्ला अद्ययावत आहे
अचूक आहे. तसंच काही काही नियम आहेत, जसं की भारतामध्ये फर्टिलायझर पेस्टिसाइड ऍक्ट आहे, त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. ह्या सर्वांचं डोक्यात ठेवून योग्य माहिती योग्य प्रकारे शेतकऱ्याला दिली जाते, तयार केली जाते आणि गोळा केली जाते फार्म राईस मध्ये. याची शहानिशा करूनच आम्ही ती माहिती शेतकऱ्याला देतो. ही म्हणजे कंटेंट जनरेशन ज्याला आपण म्हणतो, की माहिती गोळा करणे, ही एक प्रकारची भागीदारी झाली. अलीकडे आम्ही बऱ्याचशा FPO FPC बरोबर, म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझर्स किंवा फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह, त्यांच्याबरोबरही काम चालू केलंय. शासन सध्या FPO FPC वारंवार रिकमेंड करत आहे, शेतकऱ्यांना त्यांचं सदस्यत्व घेण्यासाठी उत्तेजित करत आहे. हे FPOs म्हणजे जनरली शेतकऱ्यांचे ग्रुप्स असतात आणि त्यांचा उद्देश घाऊक माल खरेदी करणे, ज्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल, तसंच मालाची विक्री एकत्र करणे, म्हणजे व्यवस्थित निगोशिएट करता येईल, असं उद्देश असतं. तर त्यांच्यासाठी आम्ही काही फीचर चालू केले. त्यानंतर काही दिवसात आम्ही फार्म राईज मध्ये शेतकरी आपण कुठल्या FPOचा सदस्य असेल तर तेही टाकू शकतो. मग एखाद्या FPO मध्ये किती शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांची शेती कुठे आहे, त्यांचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, मग ते कुठली कुठली पिकं घेत आहेत, मग पीक निहाय किती क्षेत्रफळ आहे, ही जी माहिती सध्या जस्ट गोळा करायला 2-2 महिने लागतात, ती अगदी हाताच्या बोटावर उपलब्ध राहील. आणि मग त्या माहितीचा उपयोग करून जे FPOचं कार्यकारी मंडळ आहे ते माहिती वापरून मग त्यांना समजा माल विकत घ्यायचा, तर त्यांना अगदी अचूक कल्पना येईल की किती आपल्याला लागणार आहे. सो ही सगळी वेगवेगळी फीचर्स खास FPOs FPC साठी आम्ही चालू करत आहोत. ते एका प्रकारचे भागीदार झाले. काही निवडक कंपन्या स्पेशली स्टार्टअप्स जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही डिजिटल पार्टनर म्हणून एक प्रकारची भागीदारी करत आहोत. याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक कंपनीचं आपापलं एक कौशल्य असतं. आता आमचं फार्म राईज म्हणून आमचं कौशल्य आलं की डिजिटल ऍप, हे ऍप कसं मॅनेज करायचं, ते कसं वाढवायचं, त्याची डिझाईन वगैरे, हे ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे एक्सपर्ट्स असतात. त्यांनी त्याच्यात अभ्यास करून बरीच वर्ष घालवून ऍप मध्ये कुठे काय टाकायचं याचा सगळा व्यवस्थित अभ्यास केलेला असतो आणि तशा प्रकारचे एक्सपर्ट आमच्याकडे आहेत. पण हे सगळ्यांकडे नसतं, स्पेशली छोट्या कंपन्यांना हे सगळं करता येत नाही. मग त्यांचं जे कौशल्य असेल त्याच्यामध्ये ह्या डिजिटलची साथ देऊन त्याचे ओव्हरऑल ते जी काही सेवा सुविधा उत्पादनं देत आहेत त्याची ओव्हरऑल ऑफरिंग आणि जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्याला मिळेल, असं एक उद्दिष्ट आहे. आणि मग त्याशिवाय एक जनरल भागीदारी की फार्म राईज ऑलरेडी 4-5 लाख लोकांनी डाउनलोड केलेलं आहे. दररोज हजारो लोक या ॲपवरती येतात, लाखो मिनिट या ॲपवरती स्पेंड होतात दररोज. एवढी रीच आहे. मग जर नवनवीन सेवा सुविधा उत्पादने काही येत असतील ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर मग नुसते त्यांची शिफारस योग्य वेळी जर शेतकऱ्यांना केली तर मग, कारण आपल्या शेतकऱ्यांना बऱ्याचदा साधी माहिती नसते की असं काही आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर अशी एक कंपनी आहे जे हार्वेस्टिंग मध्ये म्हणजे कापणीच्या वेळेस मदत करते. पर एकर एक थोडं अगदी वाजवी दरात नुसतं त्यांना पैसे द्यायचे आणि ते त्यांचे यंत्र घेऊन येतात, लोक घेऊन येतात आणि पूर्ण कापणी करून ते सगळं पॅक करून ठेवून देतात. म्हणजे आपल्याकडे लेबरचा प्रॉब्लेम असतो, लोक मिळत नाहीत किंवा काही मोठे छोटे प्रॉब्लेम असतात आणि लोकही मिळाले तरी ते हाताने करणं खूप वेळ लागतो. कापूस वगैरे गोष्टींच्या कापणीसाठी स्पेशलिस्ट खूप वेळ खाऊ का, त्यासाठी तर तसे स्पेशलिस्ट मशीन असेल पण ते मशीन महाग असतात, ते वापरायला थोडंसं तंत्रज्ञान ते शिकावं लागतं. हे सगळं करण्यापेक्षा फक्त त्यांना पैसे दिले की ते येऊन सगळं करून जातील. अशी सेवा उपलब्ध आहे पण शेतकऱ्यांना त्याबद्दल माहित नाहीये. मग माहित नाही त्यामुळे ते वापरत नाही. मग या फार्म राईज वरती आम्ही काय करणार, तुम्ही त्या पिकाची पेरणीची तारीख टाकलीच आहे, मग आम्हाला माहिती की साधारण या आठवड्यात ते कापणीला पीक तयार होईल. मग त्याच्या 2 आठवडे आधी तुम्ही ज्यावेळेस ऍपमध्ये जाल त्यावेळेस त्या कंपनीचा तुम्हाला बॉक्स दिसेल, तिथे तुम्ही जाऊ शकता, त्याची माहिती घेऊ शकता, ते कसं काम करतं त्याचा व्हिडिओ पाहू शकता, त्याचे दर काय ते कळू शकता. आणि जर ते तुम्हाला योग्य वाटलं, आवडलं तर तिथे एक बटन असेल, ते दाबलं की तुमची माहिती त्या कंपनीला जाते. मग ते तुम्हाला कॉल करतील, तुम्ही तुमच्या वाटाघाटी करा, दिवस ठरवा, ते येतील आणि काम करून जातील. अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे भागीदारांचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन पण महत्वाचं असतं कारण त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असतो. तर याचा भागीदारांना काय फायदा होतो ते सुद्धा आपण पाहूयात. नमस्कार, मी प्रियंका बचे, समन्वयक हकदर्शक. हकदर्शक हा एक टेक्नॉलॉजी बेस्ड प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आम्ही केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो.
हकदर्शकद्वारे आम्ही आजपर्यंत 50,000 लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, त्याच्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील जर कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला तर केंद्र शासनातर्फे 20,000 रुपये त्वरित रक्कम त्या कुटुंबाला लागू होते. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, ज्याच्यात विहीर पुनर्भरण किंवा शाश्वत सिंचनाचे स्रोत पुनर्जीवित करण्यासाठी आर्थिक सहाय्य केंद्र शासनाकडून दिले जाते. नाविन्यपूर्ण योजना, ज्याच्यात शेळ्या, मेंढ्या, बोकड, दुभती जनावरे यांच्या खरेदीसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत राज्य शासनाकडून दिली जाते. या व अशा स्वरूपाच्या 100 आणखी योजना आम्ही फार्मराईज ह्या ॲपद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत. फार्मराईज सोबत हकदर्शकचं टायअप होऊन ह्याद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम आम्ही सुरू केले आणि तेव्हापासून आम्हाला 5,000 शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेरीज आजपर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ह्या ॲपचा जरूर वापर करा. हकदर्शकमधून तुम्हाला आणखीनही 300 योजनांची माहिती मिळू शकते. त्यासाठी तुम्ही फार्मराईज ॲपवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करू शकता. हकदर्शक ही कंपनी फक्त योजनांची माहिती देऊन थांबत नाही, तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदतही करते. त्यामुळे जरूर भेट द्या. तर शेवटी भागीदार किती असू देत, याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होतो, हेच महत्वाचं आहे आणि फार्मराईजचं तेच उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना, शेतकऱ्यांना फार महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत TV9च्या द्वारे पोहोचता आलं, याबद्दल तुमचेही धन्यवाद. बिलकुल. आणि या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आणखी एका नव्या विषयासोबत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.